व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जो काही आपला थर्ड इयरचा पहिला सेम आहे म्हणजेच आपला सेम 5वा. यामध्ये नेमकं आपले कुठले कुठले सब्जेक्ट आहेत, काय रूल आहेत, इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणजे काय, मग ते कसे चूज करायचे, कोणत्या बेसिसवर, कशाला इनसेम आहे, कशाला इनसेम, कशाचे ओरल, प्रॅक्टिकल कोणकोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके. तर बघा, SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, यामध्ये आपण थर्ड इयर जे काही आहे आपलं थर्ड इयर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच BE मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा बघणार आहोत. सेम 5वा मध्ये कोणता कोणता सब्जेक्ट आहे 2019 पॅटर्नचा. ओके. ही शेवटची बॅच आहे 2019 पॅटर्नची. ओके. तर यामध्ये बघा, SPPUचा नाही का 2019 पॅटर्न थर्ड इयरचा 5वा सेम जो आहे त्यामध्ये जे काही कोर्सचे नेम आहेत म्हणजे सब्जेक्ट कोणकोणते आहेत, त्या सब्जेक्टचा कोड काय आहे आणि त्यामध्ये मार्किंग स्कीम कशी आहे, म्हणजे प्रॅक्टिकल आहे का, ओरल आहे का, देन इनसेम आहे का, एंडसेम आहे का, ट्युटोरियल आहे का, देन इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर पहिला सब्जेक्ट आहे आपला न्यूमेरिकल मेथड. हा खूप म्हणजे खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे. मोस्ट ऑफ दी हा कम्प्युटर सायन्सला सुद्धा आहे आणि गेल्या वेळेस इलेक्ट्रिकलला सुद्धा होता. मात्र आता मेकॅनिकलला थर्ड इयरच्या पहिल्या सेममध्ये आहे न्यूमेरिकल मेथड. पूर्ण हा मॅट्रिक्स आणि त्यावर बेस्ड असलेलं कॅल्क्युलेशन फॉर्म्युला यावरती बेस्ड आहे. खूप इझी आहे जर का सॉल्व्ह केला तर. ह्याला या सब्जेक्टला प्रॅक्टिस महत्वाची आहे. ह्याला प्रॅक्टिकल नाही आहे. फक्त ह्याला काय आहे, टर्म वर्क आहे आणि इनसेम एंडसेम आहे. ह्याच्यामध्ये इनसेम 70 मार्काचे, सॉरी इनसेम 30 मार्काचे आणि एंडसेम 70 मार्काचा आहे. ओके. देन ह्याला नाही का ट्युटोरियल आहे. प्रॅक्टिकल किंवा ओरल कोणत्याही प्रकारची न्यूमेरिकल मेथडला नाही. हा खूप म्हणजे महत्वाचा सब्जेक्ट आहे. हा आहे दुसरा आहे जो हीट ट्रान्सफर अँड मास ट्रान्सफर म्हणजे आपला इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स, अप्लाइड थर्मोडायनामिक्स त्याच्या बेस्ड आहे. ह्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर आणि याला इनसेम आणि एंडसेम दोन्ही सुद्धा असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये सगळे आपल्या हिटशी रिलेटेड, मासशी रिलेटेड कन्सेप्ट, जसं की आता आपल्याला फर्स्ट लॉ, सेकंड लॉ वगैरे अप्लाइड थर्मोडायनामिक्स होतात. देन रेफ्रिजरेशन आणि ते सगळं आपल्याला अप्लाइड थर्मोडायनामिक्स मध्ये. सिमिलरली हीट ट्रान्सफर अँड मास ट्रान्सफर आहे. ओके. हा डिझाईन ऑफ एलिमेंट, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट, जसं आपल्याला थेरीज ऑफ मशीन होतं म्हणजे टॉम होता, तसा हा डॉम आहे. ओके. कंपॅरेटिव्हली जे काय आपला टॉम इझी होता, बट या डॉम मध्ये खूप असं कन्सेप्ट आहेत, खूप असं शिकण्यासारखं पण आहे. समबट हे डिफिकल्ट सुद्धा आहे जरासं. सो याला जरा कॉन्सन्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. याला सुद्धा इनसेम आणि एंडसेम आहे. ओके. देन मॅकाट्रॉनिक्स हा फुल्ली थेअरी बेस्ड आहे. मॅकाट्रॉनिक्स जो आहे फुल्ली थेअरी बेस्ड आहे. म्हणजे जसं आपला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मागच्या सेम मध्ये होतं, सिमिलर टाईप ऑफ. आणि लास्ट 5वा सध्या, आणि ह्या सगळ्याला इन्सेम एंडसेम कंपल्सरी आहे. जो लास्ट आहे इलेक्टिव्ह 1. इलेक्टिव्ह म्हणजे काय, तर युनिव्हर्सिटी दर सेमला काही इलेक्टिव्ह सब्जेक्ट ठरवत असते. जसं थर्ड इयरला 2-2 आहेत, बट तुम्ही जर का फोर्थ इयरला जाचाल त्यावेळेस आपल्याला 8-8 इलेक्टिव्ह असणार, त्यापैकी तुम्हाला चूज करावं लागणार. ओके. तर जर इलेक्टिव्ह 1 म्हणजे काय, तर युनिव्हर्सिटीने इलेक्टिव्ह सब्जेक्ट ठेवलेला आहे. कुठला, एक फॉर्मिंगचा एक आहे आणि एक आहे तो ह्याचा आहे काय ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस रिलेटेड. 2 इलेक्टिव्ह आहेत. ते इलेक्टिव्ह कोणते आहेत मी तुम्हाला दाखवतो 2 मिनिट. हिअर इलेक्टिव्ह. ओके. हा हा तर हा फर्स्ट इलेक्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स फॉर्मिंग अँड जॉइनिंग प्रोसेस आहे. म्हणजे जे काही आपली वेल्डिंगमध्ये प्रोसेस होते, त्या सगळ्या प्रोसेस कसं होतात, कोणत्या कोणत्या वेल्डिंगचे टाईप आहे, जे आपण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये शिकलेलं आहे तेच बघा. फॉर्मिंग प्रोसेस, कुठल्या कुठल्या फॉर्मिंग आहेत. देन बघा वेल्ड मेटलर्जी मध्ये काय आहे, हे वेल्डिंग प्रोसेस, सॉलिड स्टेट वेल्डिंग, ॲडव्हान्स वेल्डिंग, म्हणजे जे काही वेल्डिंगशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत ते हा इलेक्टिव्ह 1 मध्ये येतात. इलेक्टिव्ह 1 आपला कुठला सब्जेक्ट आहे, ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजे काय, आपण नॉर्मल बघितलं होतं की कुठले कुठले वेल्डिंग जॉईंट आहेत, कुठले कुठले फॉर्मिंग प्रोसेस आहेत, देन ऑल. बट हा काय आहे, ॲडव्हान्स आहे. म्हणजे ह्याच्यात पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे शीट मेटलवर कुठले कुठले ऑपरेशन होतात, देन कसं जॉईनिंग, कुठल्या कुठल्या वेल्डिंग टाईप आहेत, कसं होतं, काय होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या इलेक्टिव्ह 1 मध्ये बघायला मिळतं. जो
जर का तुम्हाला हा विषय ठेवायचा असेल, ते तुमच्यावर डिपेंड असतं. जशी युनिव्हर्सिटीचे दरवेळेस 5 सेम कंपल्सरी असायचे, त्यावेळेस 4 सब्जेक्ट आहेत आणि एक इलेक्टिव्ह असतो. तो इलेक्टिव्ह आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. हा इलेक्टिव्ह झाला 30, 20, 45 ए. आता 30, 20, 45 बी दुसरा इलेक्टिव्ह आहे. तो म्हणजे काय आहे? मशिनिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मशिनिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये काय आहे माहिती का? तर ह्यामध्ये वेगवेगळ्या मटेरियल कटिंगच्या प्रोसेस, देन मॅन्युफॅक्चरिंगचे थ्रेड वगैरे मॅन्युफॅक्चरिंग असतं त्याच्या रिलेटेड, सरफेस फिनिशिंग वगैरे कसं केलं जातं, देन जिग्स अँड फीचर्स, देन प्रोसेस अँड प्लॅनिंग, सीएनसी प्रोग्राम कसं होतं. आता सध्या हे ट्रेंडमध्ये आहे खूप सीएनसी प्रोग्राम. त्याचं ऑपरेशन कसं आहे, कुठल्या कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं यूज होतं, कसं ऑपरेट होतं, कसं मॅन्युफॅक्चर होतं, कसं क्रिएट केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इलेक्टिव्ह 2 म्हणजे मशिनिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये पाहायला मिळतं. सो माझं असं वैयक्तिक मत आहे की आता 4 सब्जेक्ट झाले.